औंढा तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवाजीराव भालेराव यांच्या विरुद्ध 13 संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सोमवार 2 मार्च रोजी 13 मतांनी पारित करण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समितीची सन 2023 ते 28 या कालावधीची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचे 8 संचालक तर शिवसेनेचे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांचे 8 संचालक तसेच भाजपचे 2 संचालक निवडून आले होते। यावेळी आमदार राजू नवघरे आणि डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्यात 2.5 वर्ष शिवसेनेचा तर 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा सभापती निवडण्याचा अलिखित करार झाला होता। या अनुषंगानं पहिले 2.5 वर्ष शिवसेनेचे शिवाजी भालेराव यांची सभापती म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती। तसेच उपसभापती म्हणून राष्ट्रवादीचे बबनराव राखुंडे यांची निवड करण्यात आली होती। 2.5 वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवा सभापती कोण या मथळ्याखाली प्रवाहानं बातमी दाखवलेली होती। त्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीच्या संचालकांनी आमदार राजू नवघरे यांच्याकडे सभापतीपद निवडीची मागणी केली। यावेळी सभापती भालेराव यांना राजीनामा देण्याचं कळवण्यात आलं होतं। मात्र भालेराव यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी उपसभापती बबनराव राखुंडे यांच्या सहित 13 संचालकांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी 13 फेब्रुवारी रोजी वसमत तहसील कार्यालयात तहसीलदार शारदा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर चर्चा करण्याचे आदेश दिले होते। मात्र सभापती शिवाजी भालेराव यांनी या आदेशाला महाराष्ट्र राज्य पणन संचालक पुणे इथं आव्हान देत याचिका दाखल केली। यावर सुनावणी होऊन पणन संचालक संजय कदम यांनी सभापतींच्या अविश्वास ठरावाला 18 फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली होती। 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुढील सुनावणीत सदर स्थगिती उठवण्यात आली। यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 1 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली वसमत तहसील कार्यालयात अविश्वास ठरावावर चर्चा करण्याचे आदेश दिले होते। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशाला वरून सोमवार 2 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली वसमत तहसील कार्यालयात अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली। यावेळी जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 5 अशा 13 संचालकांनी हात वर करून अविश्वासाच्या बाजूने मतदान केलं, तर भाजपचे अंकुश आहेर आणि श्रीराम सोमानी या 2 संचालकांनी तटस्थ भूमिका नोंदवली। तर सभापती शिवाजीराव भालेराव यांच्यासह 3 संचालक अनुपस्थित होते। यावेळी सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधात 13 मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला। सभापती विरोधात अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर संचालकांनी आनंद व्यक्त करत एकच जल्लोष केला। त्यानंतर सर्व संचालकांनी विश्रामगृहात जाऊन आमदार राजू नवघरे यांची भेट घेतली। यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभापती शिवाजीराव भालेराव यांच्या विरुद्ध आलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला। आता नवीन सभापती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हा निवडीचा विषय लांबवला त्यांची मात्र यामध्ये गोची झाली। नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षाचा महत्त्वाचा नेता मानला जात असताना हातात एबी फॉर्म सुद्धा पक्षाने दिले नाही। त्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही आणि या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्याच पक्षातील संचालक यांनी राष्ट्रवादीच्या संचालकांना साथ दिली। यामुळे तेलही गेलं तूपही गेलं, हाती धुपाटण आलं, अशीच गत निर्माण झाली। उमेश चक्कर, प्रभार नेटवर्क, हिंगोली।